नमस्कार, जय मल्हार रेसिपी चॅनलच्या वतीने आज मी आपल्याला रगड्याची भाजी कशी तयार करतात आणि त्याला लागणारं साहित्य सांगणार आहे। त्यासाठी अर्धा किलो सफेद वटाणे निवडून स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजवून ठेवले होते। सकाळी हे वटाणे स्वच्छ धुवून घेऊन त्यात 1 चमचा मीठ, थोडासा हिंग आणि अर्धा चमचा हळद घातली। वटाणे पूर्णपणे पाण्यात बुडतील एवढं पाणी घेतलेलं आहे। वटाण्यांमध्ये मीठ, हिंग आणि हळद टाकलेली आहे, ती नीट ढवळून घेत आहे। आता हे वटाण्याचं भांड मी कुकरला लावून 4 शिट्ट्या करून घेत आहे। चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड करण्यासाठी ठेवून देते। कुकर थंड झाल्यावर कुकरचं झाकण काढून वटाणे शिजलेले आहेत की नाही ते बघण्यासाठी मी चमचा आतमध्ये घालून बघते तर छानपैकी वटाणे शिजलेले आहेत। अगदी सोप्या पद्धतीने रगड्याची भाजी तयार करायला सुरुवात करते। रगड्याची भाजी तयार करण्यासाठी 4 मीडियम साइज कांदे सोलून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। मीडियम साइज 6 टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। टोमॅटो उभे चिरून त्यातील बिया काढून घेणार आहे। कांदे जाडसर कापून घेणार आहे। कांद्याचे असे जाडसर तुकडे करून घेतलेले आहेत। टोमॅटो उभे चिरून त्यातील बिया काढून घेतलेल्या आहेत। आता कांदे आणि टोमॅटो मिक्सरला वेगवेगळे वाटून घेणार आहे। अशा प्रकारे कांदे बारीक वाटून घेतलेले आहेत। अशा प्रकारे टोमॅटो ही मिक्सरला लावून त्याची प्युरी करून घेतलेली आहे। कांदे व टोमॅटो दोन्ही बारीक वाटून घेतलेले आहेत। तर आता आपण ह्या भाजीसाठी जे मसाले लागणार आहेत ते दाखवते। धणे पावडर 3 चमचे, जिरे पावडर 1 चमचा, 2 चमचे गरम मसाला, 3 चमचे आलं, मिरची आणि लसूणची पेस्ट घेतलेली आहे आणि 1 अख्खा लिंबू घेतलाय। भाजी तयार करण्यासाठी कढई गॅसवर गरम करत ठेवलेली आहे। कढई गरम झाल्यावर त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालत आहे। तेल गरम झाल्यावर त्यामध्ये कांद्याची पेस्ट आहे ती घालते। कांद्याची पेस्ट मी ढवळून घेते। आता ह्या कांद्याच्या पेस्ट सोबतच आले, लसूण आणि मिरचीची पेस्टही घालते आणि दोन्ही व्यवस्थितरित्या परतून घेते।
कांदे, आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट ढवळून घेत आहे. कांदे आणि हिरवं वाटण छानपैकी भाजून झालेलं आहे. थोडा हिंग घालून पुन्हा ढवळून घेते. आता यामध्ये धणे पावडर, जिरे पावडर, गरम मसाला हे सर्व मसाले घालून पुन्हा ढवळून घेते. मसाले नीट भाजून झाल्यावर त्यांच्यामधून खमंग असा सुगंध बाहेर पडायला लागलेला आहे. तर आता याच्यामध्ये मी टोमॅटोची प्युरी आहे ती घालते आणि पुन्हा नीट ढवळून घेते. आता हा टोमॅटोचा रस मी चांगला शिजण्यासाठी ठेवून देते. आता ह्या ग्रेव्हीमधून तेल सुटायला लागलेलं आहे. ह्याचा अर्थ असाच की टोमॅटोची प्युरी छानपैकी शिजलेली आहे. आता ह्या ग्रेव्हीमध्ये शिजलेले सफेद वटाणे आहेत ते घालते आणि पुन्हा नीट ढवळून घेते. वटाणे शिजत असताना मी 1 चमचा मीठ घातलेलं होतं, परंतु आता चव घेतल्यानंतर मला मीठ कमी वाटतंय, म्हणून त्यामध्ये थोडं मीठ अजून मी घालते. रगड्याची भाजी घट्ट झालेली आहे, तर ही मला भाजी थोडी पातळ हवी, म्हणून ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास कोमट पाणी घालते. आता ह्या भाजीमध्ये अख्ख्या लिंबाचा रस आहे तो घालते आणि पुन्हा नीट ढवळून घेते. आता ही भाजी शिजण्यासाठी मंद आचेवर थोडा वेळ ठेवून देते. रगड्याच्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे. आपली रगड्याची भाजी तयार झालेली आहे. तर आता कढईवर झाकण ठेवून गॅस बंद करते. छान आणि स्वादिष्ट अशी रगड्याची भाजी तयार झालेली आहे. आपणही ती करून पहावी आणि माझ्या जय मल्हार रेसिपी चॅनेलला लाईक करावं, शेअर करावं, कमेंट्स कराव्या.
आणि नवीन असतील त्यांनी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नये. धन्यवाद.